नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवत आहे। बरेच दिवस मी व्हिडिओ बनवला नव्हता काही घरगुती कारणामुळे, पण पुन्हा ट्रेनिंग मी चालू केलं आहे आणि ट्रेनिंग चालू करतात माझ्यासोबत आहेत श्रीकांत सर तुमचं माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत सर। तर पहा तुम्ही सर कशा प्रकारे गाडी चालवतायत। सरांची इच्छा झाली गाडी शिकण्याची, त्यामुळे सरांनी आमच्या साई समर्थ मोटर ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं। सर थोडासा राईड घ्या। साई समर्थ मोटर ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं आणि ते आमच्याकडे क्लास शिकले, गाडी शिकले आणि त्यांनी मला त्यांच्या गाडीवर थोडे दिवस ट्रेनिंगसाठी बोलवलं आहे। त्यामुळे मी आता त्यांच्या गाडीवर मी सध्या ट्रेनिंग देतोय। त्यांची एस्प्रेसो गाडी आहे, नवीनच गाडी आहे। तर तुम्ही हे पाहू शकता सर कशा प्रकारे गाडी चालवतायत। सध्या आमचं ट्रेनिंग चालू आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मित्रांनो की मी त्यांना कशा प्रकारे गाईड करतोय, कशा प्रकारे माहिती सांगतोय। तर चला आपण व्हिडिओ पूर्ण पाहूया। अशा प्रकारे आमचं ट्रेनिंग मित्रांनो चालू आहे खडकवासला रोडला। हे पाहू शकता श्रीकांत सर गाडी चालवत आहेत। अशा प्रकारे तुम्हालाही जर गाडी शिकायची असेल कॉन्फिडन्सनी तर नक्कीच माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स यूट्यूब चॅनल जॉईन करा आणि साई समर्थ मोटर ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा। सर वळवा राईटला, जसा कर्व आहे तसं स्टेअरिंग तुम्हाला वळवायचं आहे न घाबरता। जितकं वळवलं तेवढं स्टेअरिंग तुम्हाला रिटर्न सुद्धा करायचं आहे। व्हेरी गुड, सक्सेस टर्न। सर हाताची पोझिशन तुमची चुकलेली आहे पकडण्याची आणि खूप तुम्ही लेफ्ट जाताय सर। आज आपल्याला पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जायचं नाहीये। हे पहा तुम्ही पांढऱ्या पट्टीला चिकटला, भीती वाटते का? थोडीशी घाबरू नका। काल किती कॉन्फिडन्सनी गाडी चालवलात तुम्ही। आज मला तुमच्या ट्रेनिंग मधून हे दिसतंय की तुम्ही आज लेफ्ट साईडला जास्त जाताय आणि मी काय सांगितलंय तुम्हाला की गाडी बरोबर मधातून चालवायची। ओके, राईटच्या आरशात बघा तुम्ही पांढऱ्या पट्टीपासून एक हातभर फुटभर अंतरात आत आहेत का? येस, लेफ्टच्या आरशात पण बघा की तुम्ही पांढऱ्या पट्टीपासून आत आहात का? त्या पांढऱ्या पट्टीला तुम्हाला टच व्हायचं नाहीये हे विसरू नका। ती आपली लक्ष्मण रेषा आहे, ती क्रॉस करू नका। त्याच्या बाहेर रोड नाहीये असा याचा अर्थ आहे। चला रेस द्या हळूहळू, काही घाबरू नका आणि तुम्ही पाठीमागं खूप बघताय, पाठीमागं पाहू नका। पाठीमागं जर तुम्ही जास्त बघत राहिला तर तुम्हाला प्रेशर येईल पाठीमागच्या गाडीचा। नजर हटी तो दुर्घटना घटी, त्यामुळे समोर लक्ष असू द्या। ओके, घाबरू नका त्या पाठीमागच्या बसला, तिला घाई असेल तर ती निघून जाईल। ओके, येस, तुम्ही तुमची जागा सोडायची नाही। व्हेरी गुड, अजिबात घाबरायचं नाही। थोडा कॉन्फिडन्स ठेवा सर, छान चालवत आहे गाडी। द्या रेस द्या, कंटिन्यू द्या रेस। येस, स्टेअरिंग हलते खूप। 9-3 मध्ये स्टेअरिंग तुम्हाला पकडायचं आहे। घड्याळाचा 9 आकडा आणि 3 आकडा हे मित्रांनो तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आमचं ट्रेनिंग चालू आहे। द्या रेस द्या सर, कंटिन्यू रेस द्या। द्या रेस पुन्हा। असं वळण वगैरे आलं ना की थोडं रेस कमी जास्ती करायचा। येस, थोडं कमी करा रेस। येस, जसा कर्व आहे तसं स्टेअरिंग वळवायचं। काय आहे, वळणाला किती स्टेअरिंग वळवायचं याचा थोडा अंदाज नसतो, त्यामुळे ना थोडं रेस कमी करायचा अशा केसमध्ये। चला रेस द्या, हळूहळू वाजू द्या, जाऊ द्या हळूहळू। पाठीमागं ही ड्रायव्हिंग स्कूलचीच गाडी आहे। ओके, काही घाबरायचं नाही, टेन्शन फ्री गाडी चालवा एकदम। ओके, रेस कंटिन्यू ठेवा, तुम्ही तुमच्या लेन मध्ये राहा। पाठीमागं कोणीही आजी माझी मंत्री अजिबात कुणाला विचार करायचा नाही। त्याच्यासाठी एक लेन आहे, तो त्या लेन मध्ये निघून जाईल। हे बघा असे ओव्हरटेक करतात, निघून जातात। आपण कोणाचा विचार करायचा नाही। ड्रायव्हिंग करताना फक्त पुढचा विचार करा। पाठीमागची लोक तुमच्याकडे बघतायत, ती तुम्हाला बघून बरोबर ऍडजस्ट करतील आणि निघून जातील। फक्त तुम्ही काळजी घ्यायची, जोरात ब्रेक द्यायचा नाही, अचानक स्टेअरिंग इकडं तिकडं वळवायचं नाही। ह्या नियम थोडस तुम्ही पाळायचे आहेत। रेस कंटिन्यू ठेवा, द्या रेस। तसा वळण आहे तसं स्टेअरिंग पण वळवा आणि रेस पण द्या। मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आमचं ट्रेनिंग चालू आहे। तुम्हाला ही गाडी शिकायची असेल तर ताबडतोब सिंहगड रोडवरील सर्वात लोकप्रिय ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे साई समर्थ मोटर ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा आणि वाजू द्या। अजिबात घाबरायचं नाही, प्रेशर घ्यायचं नाही। का घाबरलो आपण? त्याच्या आवाजाने घाबरलो आपण। ओके, समोर बघा एक गाडी युटर्न मारते ड्रायव्हिंग स्कूलची। येस, भारतीय ड्रायव्हिंग स्कूलची गाडी आहे। येस, राईट घ्या, थोडस राईट उजव्या हाताला हॉर्न द्या, भारतीला हॉर्न द्या एक। येस, रेस कंटिन्यू, चढ चढतोय आपण, थोडा रेस द्या कंटिन्यू न घाबरता। आरशात बघू नका सर, खूप आरशा बघताय, अख्खा रोड रिकामा पाठीमागचा, काय बघताय? समोर लक्ष द्या, जास्त अजिबात। चला रेस द्या हळूहळू। येस, द्या रेस,
बरोबर लेन मध्ये आहे का बघा आपण बऱ्यापैकी येस मध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला अशी गाडी शिकायची असेल तर ताबडतोब 9175990594 या नंबरला कॉल करा. माझं नाव आहे प्रवीण जाधव, म्हणजेच PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स, आणि ताबडतोब गाडी शिकायचा आनंद घ्या. आता आपल्याला युटर्न मारायचा आहे, तर युटर्न कसा मारायचा? पहिला गिअर घ्या आधी. येस, घेतला. स्टेअरिंग पूर्ण राईटला वळवा. मित्रांनो, युटर्न शिकवतोय मी, लक्ष असू द्या. रोड मध्ये भर मधात रोड मधून कसा युटर्न मारायचा. ओके, पूर्ण वळवलं सर. राईट इंडिकेटर लावा. लावला. ब्रेक दाबून धरा, कारण ब्रेक सोडला तर गाडी चढावर आहे, मागे जाईल. बरोबर. व्हायब्रेट लेवल पर्यंत क्लच उचला, हळूहळू हळूहळू. मित्रांनो, लक्ष असू द्या, मी चढावरचा युटर्न शिकवतोय. व्हायब्रेशन फील करा सर, बॉडीला जाणवतंय. येस, क्लच तसाच ठेवा, कॉन्स्टंट. क्लच दाबू नका, सोडू नका, मध्ये तसाच व्हायब्रेशनला ठेवायचा आहे. ओके, आरशात बघा, फक्त ब्रेक टच अँड गो. एक एक पावलाने जायचंय. सोडा ब्रेक, हा दाबा ब्रेक, सोडा ब्रेक, दाबा ब्रेक, हा थांबून घ्या. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पाठीमागच्या दोन्ही गाड्या जाऊ द्या. येस, सोडा ब्रेक. चला, आता मागची गाडी थांबल, अर्धा रोड काबीज करून घ्या. सोडा ब्रेक. व्हेरी गुड मॅन, व्हेरी गुड. क्लच तसाच कॉन्स्टंट. मित्रांनो, लक्ष असू द्या, युटर्न कसा मारतोय आम्ही. आता सर गाडी वळते, गाडी वळाली की स्टेअरिंग रिटर्न. 1 2. व्हेरी गुड, सक्सेस. आता क्लच सोडून द्यायचा, हाफ पकडल्याला. पॉइंट नोट करा, काय शिकलो आपण. हाफ क्लच वर युटर्न मारला, व्हायब्रेटला क्लच आणून ठेवायचा अर्धा, आणि ब्रेकवर काम करत करत युटर्न मारायचा, किंवा चौक क्रॉस करायचा, ट्रॅफिक मधून, पार्किंग मधून. ओके, म्हणून हाफ क्लच फार महत्वाचा आहे. जिसने हाफ क्लच सीखा वही ड्रायव्हिंग का चीता, असं म्हणतात. त्यामुळे हाफ क्लच समजून घ्या. मी हाफ क्लच म्हणजे तुम्हाला लर्निंग लोकांचं शस्त्र, ब्रह्मास्त्र म्हणतो, जे क्लोज कंजेस्टेड ट्रॅफिक मध्ये कामाला येणार आहे. त्यामुळे हाफ क्लचचं ट्रेनिंग समजून घ्या. ओके, रेस द्या हळूहळू साहेबा. येस, सेकंड गिअरला आहोत आपण आता. ओके, येस. जास्त स्टेअरिंग इकडे इकडं वळवा वळवी जास्त करू नका, बिकॉज पॉवर स्टेअरिंग तुम्हाला हेच सांगतं, थोडं जरी वळवलं तरी गाडी वळेन, त्याला हातभर जास्त वळवू नका, नाहीतर गाडी घासण्याचे चान्सेस असतात. ओके, त्यामुळे पॉवर स्टेअरिंग अगदी मायनस मध्ये यूज करायचं, 70 to 100% रोड सरळ असेल तर. ओके, रेस द्या हळूहळू हळू. चला मित्रांनो, हे पाहू शकता श्रीकांत सर कशा प्रकारे गाडी चालवतायत. माझे व्हिडिओ नक्की पहा, स्किप न करता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनेल. आणि तुम्ही व्हिडिओ पाहताय हे मला माहित आहे, माझे सबस्क्रायबरही खूप छान आहेत. तुमचा सपोर्ट, तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम मित्रांनो असंच राहू द्या. द्या रेस द्या सर, कंटिन्यू द्या रेस. गाडी शिकायची असेल तर आपण कोणत्याही वयात शिकू शकतो, हे श्रीकांत सरांनी दाखवून दिलेलं आहे. पहा, तुम्ही रिटायर पर्सन आहेत, कसा कॉन्फिडन्स आहे त्यांचा. द्या रेस. येस, कंटिन्यू रेस द्या सर. आता राईट घ्या थोडस. हे धरण मित्रांनो, खडकवासला धरण तुम्ही पाहू शकता. सर थोडस राईट घ्या, राईट उजव्या हाताला. येस, द्या रेस द्या हळूहळू हळू. हॉर्न द्या एक. येस, या धरणावर अशा प्रकारे गर्दी आहे मित्रांनो. हे खडकवासला धरण खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. नक्की इकडे आला तर व्हिजिट द्या, इथे नेहमी गर्दी असते. सर हॉर्न मारा जोरात. येस, इथं मुलं वगैरे बरेचसे लोक आलेले असतात. येस, रेस कंटिन्यू सर. थोडंसं जजमेंट फेल गेलं बरं का सर इथे. येस मित्रांनो, इथं सरांचं थोडं जजमेंट फेल गेलं, गर्दी खूप असते ना लेफ्ट साईडला, त्यामुळे मला थोडासा स्टेअरिंगला हात लावावा लागला. तर सर थोडासा कॉन्फिडन्सनी घ्या, घाबरू नका. तुम्ही ट्रॅफिक आलं की थोडं टेन्शन घेता, तरी पण छान चालवता. आज दुसरा दिवस आहे मित्रांनो आमचा ट्रेनिंगचा. त्यांच्या स्वतःच्या गाडीवर थोडंसं प्रेशर असतो, कारण त्यांची नवीन गाडी आहे. अगदी 4 दिवस झालं त्यांची गाडी येऊन मित्रांनो, त्यामुळे थोडंसं भीती वाटणारच साहजिकच. तरी पण त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांची डेअरिंग तुम्ही पाहू शकता. सर कशा प्रकारे गाडी चालवतायत. तुम्हालाही अशी गाडी शिकायची असेल तर वेळ न घालवता ताबडतोब मला कॉल करा आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा. सर आपल्याला सरळ जायचंय खडकवासल्या गावातून. ओके, गावातला रस्ता तुम्हाला माहिती आहे, थोडासा नॅरो आहे. क्लच दाबून पहिला गिअर घ्या, समोर रिक्षा आली आपल्या. ताबडतोब उचला क्लच वरती, न रेस करता. येस, क्लच सुटला पूर्ण. अगदी रेस द्या 10% नाजूक, हळूहळू हळूहळू न घाबरता. येस, हे पहा मित्रांनो, खडकवासला गाव आहे. थोडं गावात एकदम छोटी लेन आहे. बऱ्याचशा लोकल लोकांच्या गाड्याही लागलेल्या असतात रस्त्यात. लहान मुलं खेळत असतात, सायकल वगैरे इकडे तिकडं. सर ट्रक आली, पूर्ण क्लच दाबा, ब्रेक घ्या हळूहळू. लेफ्टला सायकल पण आहे, राईट थोडंसं. येस, ब्रेक घ्या हळूहळू.
सर जेव्हा तुम्हाला असं वाटलं ना अंगावर यायली, जागेवर स्लो करायचं. तुम्ही काय करता, लेफ्ट वळवता स्टेअरिंग. लेफ्टला ही मुलं थांबले, त्यांच्या अंगावर जाणार का? तुमच्या अंगावर गाडी आली, तुम्हाला वाचवण्यासाठी स्वतःला तुम्ही लेफ्टच्या अंगावर जाणार का? नाही. मग तुम्ही अशा वेळेस काय करायचं सर, जागेवर थांबून राहायचं. ओके, लर्निंग लोकांचा हाच वीक पॉइंट असतो. ते काय करतात, छोट्या लेनमध्ये जर समोर अंगावर गाडी आली, जशी वॅगनर आली की ते पटकन लेफ्टला सरकतात. लेफ्टला नाही सरकायचं. घ्या थोडंसं राईट, द्या रेस द्या. मागचा विचार करू नका. मागं ट्रॅफिक जाम तर जाम. अगदी स्वार्थी ड्रायव्हर बनायचं नॅरो लेनला. त्याला जागा, आपल्याला जागा नाही, त्याला कुठली देणार? जाऊ द्या, हळूहळू द्या रेस द्या. या लेफ्टला पुन्हा आपल्या लेनमध्ये. काही घाबरायचं नाही, अशा गावच्या लेनला निवांत चालवायचं. थोडंसं नॅरो असतात लेफ्टला. या हो, जास्त लेफ्ट सरकू नका. फक्त लेफ्टला ही चालत जाणारी लोक, थांबलेल्या गाड्या आहे बघा, त्यांच्या अंगावर जातोय आपण. करा सरळ. येस, यांना सेफ ठेवायचं. या चालत जाणाऱ्या लोकांचं लक्ष आपल्याकडे नसतं, त्यामुळे त्यांना वाचवणं पहिली जबाबदारी आपली. ओके, जर एखादी गाडी ही पार्क केलेली बस, त्या बसमध्ये ड्रायव्हर आहे का? मग तिला वाचवणं पहिलं आपलं काम आहे, कारण ती हलणार नाही स्वतः. ओके, मग तिच्या अंगावर जायचं नाही तुम्ही. तर आपण लर्निंग काय करतो, समोर गाडी आली गेली की लेफ्ट सरकतो. रेस द्या हळूहळू द्या रेस, न घाबरता. जसा कर्व आहे तसं स्टेअरिंग वळवा, जसं वळण आहे तसं वळवा. रेस कंटिन्यू. एकदम छोटी लेन ही, 2 गाड्या पण अवघडत आहे बसणं. मग रेस सोडून द्या. येस, ब्रेकर वगैरे आले की थोडा रेस सोडायचा. जास्त स्पीड असेल तर थोडा ब्रेक घ्यायचा. येस, द्या रेस द्या हळूहळू द्या रेस. थोडंसं लेफ्टला या, आपण सेंटरमध्ये बरोबर. येस, पाठीमागं ओव्हरटेकला गाड्या वेटिंगला आहेत आपल्या. येस, जास्त आरशात लक्ष देऊ नका. जसा कर्व आहे, जसं वळण आहे तसं स्टेअरिंग वळवा सर, न घाबरता. द्या रेस द्या द्या रेस द्या रेस द्या. रेस कमी पडतोय, करा सरळ. वळणाला थोडं स्टेअरिंग वळत नाही कॉन्फिडन्सली. ओके, द्या रेस द्या. वळणाला आपल्याला काम करावं लागणार आहे बरं का सर. ओके, बऱ्यापैकी हाफ क्लच वगैरे बऱ्यापैकी जमतोय. गिअर काढ घाल पण जमते. बट जर वळण आलं की जरा मला तिथं कॉन्फिडन्स लूज दिसतोय. आपल्याला पाहिजे तेवढा बसत नाहीये. परत रिटर्न येत नाही. आणि ते रिस्की आहे, कारण आपल्याकडे डबल ब्रेकची गाडी नाहीये, सिंगल ब्रेक आहे. द्या रेस द्या द्या रेस कंटिन्यू द्या रेस. आणि अशा छोट्या लेनला, गावच्या लेनला तर खूपच काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. द्या रेस द्या. मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे आमचं ट्रेनिंग आता संपत आलेलं आहे. तुम्हालाही अशी गाडी शिकायची असेल तर नक्कीच माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स यूट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ही सांगत चला नेहमी. तर खड्डा आहे इथं, थोडंसं राईट लेफ्टला. बस सर, जास्त गेलात. ब्रेक घ्या आता हळूहळू हळू. अगदी मुंगीसारखा ब्रेक दाबा, हळूहळू, जोरात नाही दाबायचा. पाठीमागं गाडी आहे. व्हेरी गुड मॅन. येस, समजला ब्रेक कसा दाबला, लक्षात ठेवा. जोरात ब्रेक दाबला तर पाठीमागनं गाडी धडकू शकते, त्यामुळे ब्रेक तुम्हाला अगदी हळू दाबायचा आहे. जाणून बुजून मुंगी हा शब्द वापरतो. रेस द्या, थोडा रेस द्या सर, करा सरळ. रॉंग लेननं टर्न मारलात सर, राईटच्या लेन मध्ये जाता पूर्ण टर्न मारताना. आता समोर कुणी नव्हतं पण ते आपल्याला पचले, सेफ राहिलो आपण. हे ट्रॅफिकला नाही चालणार. वळण असो, सरळ ड्रायव्हिंग तुम्हाला तुमच्या लेन मधून ड्रायव्हिंग करायची. तुम्ही दुसऱ्याच्या लेन मध्ये नाही जाऊ शकत. थोडा थोडा पाऊस पण चालू झालेला आहे. थोडंसं रेस सोडून द्या. समोरच्या टू व्हीलरला वेळ द्या त्या ट्रिपसीला. येस, घ्या थोडं राईट. क्लच दाबून पहिला गिअर घ्या 1 सेकंदात. सोडा क्लच. हे बघा, खांबाजवळ गेलो आपण. त्या रेस हळूहळू सोडा क्लच वरती. क्लच दाबून पहिला गिअर घेतलाय आपण, लक्षात ठेवा. थोडंसं राईट घ्या. आता थांबलेली टू व्हीलर आहे ना इथं, तिच्या अंगावर जाऊ नका. या रेस करू नका. या लेफ्टला या, काहीच दाबू नका, सगळं सोडा. फक्त हात चालवायचे तुम्हाला. वळण आहे ना, चला जाऊ द्या. काही घाबरू नका, ते ओरडतात. करा सरळ. येस, त्या रेस हळूहळू.